गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि। नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे। जर आपण मागच्या भागापासून दोन व्हिडिओ किंवा 2 भागापासून आपण अथर्वशीर्षाचे अर्थ ऐकतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अथर्वशीर्षाचा अर्थ सांगत आहे। तर श्लोक 7वा चालू आहे आपला। गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्तव मनुस्वरूपं गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्छ्रुत गायत्री छंदः गणपतिर्देवताम् ओम गं गणपतये नमः। याचा अर्थ असा आहे की गज याचे उच्चारण केल्यानंतर आदि वर्ण आकार उच्चारण करा, ओंकार उच्चारण करा। हे पूर्ण मंत्र ओम गं गणपतये नमः चा मनोभावे उच्चारण करा। श्लोक 8वा। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। ह्याचा अर्थ असा आहे की एकदंत वक्रतुंड याचे आम्ही ध्यान करतो, आम्हाला या सद्मार्गावर चालण्याची प्रेरणा दे। श्लोक 9वा। एकदंतं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं ददं च वर्धं हस्ते बिभ्राणं मूषकवध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतादसृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनान्वरः। ह्याचा अर्थ असा आहे की गणेश एकदंत 4 भुजाधारी आहे, ज्यात पाश, अंकुश, दंत आणि वर मुद्रा आहेत। त्याच्या ध्वजावर एक सुशक आहे, हे लालधारी वस्त्र आहे, चंदनाचा लेप लावलेला आहे, लाल फुले धारण करतो, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा, जगात सर्वत्र व्यापत आहे, सृष्टी रचयिता आहे, त्याची मनापासून पूजा करणारा महान योगी आहे। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अथर्वशीर्षाचे श्लोकचे अर्थ बघूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा। अथर्वशीर्ष अर्थ आवडत असतील तर लाईक कमेंट तुम्ही करू शकता। तर पुढच्या भागात भेटूया, तोपर्यंत ओम गं गणपतये नमः।